आपलं मार्केटमध्ये गेलं पाहिजे ना आपण पहिल्यांदा. आपल्या जवळपासचे जे मार्केट आहे ना त्या मार्केटला गेलं पाहिजे आणि त्या मार्केटला कोणत्या पद्धतीचा माल कशा भावाने विकला जातो हा पहिला बघितला पाहिजे. तेव्हा मग तिथून निवडायचं आपण शेळी कोणती पाहिली. वार्षिक किती पिल्लं विकायला येत आहे जवळ? मित्रांनो नमस्कार, मी अमोल सोनवणे, मिस्टर सोनवणेज गोट फार्म या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण ज्या शेळी पालकाला भेट द्यायला जातोय, ज्या ठिकाणी आपण भेट देऊन त्यांच्याकडून माहिती घेतोय, त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगळी माहिती भेटती, वेगळी ब्रीड बघायला भेटती. आज आपण ज्या फार्मवर आलोय त्या फार्मवरती संगमनेरी शेळ्यांचं संगोपन केलं जातंय. या शेळ्यांचं संगोपन वडिलोपार्जित आलेलं आहे आणि यांनी ज्या रानात चरणाऱ्या ज्या शेळ्या होत्या त्यांना बंदिस्त करण्यात त्यांनी जे काही यश मिळवलंय आणि त्याच्यामधून तुम्हाला मागे दिसतंय ज्या काही पद्धतीने त्यांनी त्यांची डेव्हलपमेंट केली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहे. त्या अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊ. सर नमस्कार. नमस्कार सर, आपलं जरा प्रेक्षकांना स्वतःची ओळख करून द्या. माझं नाव कुरे संतोष रंगनाथ, मुक्काम पोस्ट मरळ बुद्रुक, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आमचा गोट फार्म जय माता दी गोट फार्म या नावाने आम्ही प्रसिद्ध केलेला आहे. बरोबर सर. आता आपण मागचा जो व्हिडिओ काढला होता कुरे गोट फार्म, त्या गोट फार्मच्या एकदम जवळच आहे हा गोट फार्म. त्यामुळे जर तुम्हाला व्हिजिट करायला यायचं असेल तर एका वेळी 2 गोट फार्मला तुम्ही व्हिजिट करू शकताय. तर आपण आता व्हिडिओमध्ये पुढे जाऊ. हे जे रानात चरणाऱ्या शेळ्यांना बंदिस्त केलं त्यावेळेस तुम्हाला असं म्हणजे काही प्रॉब्लेम आले का? आला 2-3 दिवसाचा आला. फक्त थोडी शेळी चारा खायला यायला त्याला कमी पडली होती. अच्छा. पण त्याला आपण गुळ किंवा थोडी इतर औषधं देऊन चाऱ्याला घरी लावून घेतलं आणि शेळीला उपाशी झाल्याच्या नंतर ती कुठं पण चरते नक्की फिक्स. उपाशी झाल्याच्या नंतर आपण काय लोक काय म्हणता आता ही रानात फिरणारी शेळी ही मध्ये सेट होणार नाही. बरोबर होते, 100% होती. हे पण आपण अनुभव घेतलेला. म्हणजे तुमचं जर व्यवस्थित जर नियोजन असेल तर होते. मग सर, हे संगमनेरी शेळी आणि गावठी शेळी याच्यामध्ये काय फरक? काय नाही, जवळजवळ तर काय फरक नाही. फरक काही संगमनेरी शेळी मध्ये फक्त दुधाला चांगले दिले जाते, तशी गावठी शेळी तेवढं दूध देत नाही. हाच फरक आहे. नाही तर मांस मध्ये वजनामध्ये सारखंच बसते. म्हणजे जवळपास संगमनेरी शेळीचं आणि गावठी शेळीचं जवळपास म्हणजे विक्रीसाठी सारखं. मग आता सध्या आपल्या फार्मवरती शेळ्यांची संख्या किती आहे? आता माझ्या फार्मवरती शेळ्यांची सगळे लहान मोठ्या शेळ्या गेल्या तर 55 शेळी. 55 शेळ्या. म्हणजे आता मदर स्टॉक वगैरे किती आहे? मदर स्टॉक त्याच्यामध्ये 25 मदर स्टॉक, बारीक पिल्ले आहे बाकीचे. बरोबर. मग आता सर, आपण जो पाठीमागे बघतोय की तुम्ही एकदम व्यवस्थित आणि सुटसुटीत असा फार्म तयार केलाय. मग हा याचं म्हणजे बांधकाम कधीपासून चालू केलं? म्हणजे हा फार्म बंदिस्त कधीपासून केला? हा बंदिस्त म्हणजे मी ना 14 जानेवारी 2023 काम केलेलं म्हणजे मागच्या वर्षी जानेवारीमध्ये. जानेवारी मध्ये गेट पूर्ण लावून झालं. त्याच्यानंतर 7 फेब्रुवारीला शेळी पालन चालू केलेलं आहे. 7 फेब्रुवारी 2023 मध्ये. मग सर, आता ज्यावेळी आपण संगमनेरी शेळ्या निवडतो, जर गावठीमध्ये आणि संगमनेरीमध्ये फरक नाहीये तर मग तुम्ही संगमनेरीमध्येच का काम करताय? असं म्हणजे काय? संगमनेरीमध्ये काम करण्याचं असं, संगमनेरीमध्ये आजार जवळजवळ नाहीच. आजार हा नाहीच, त्याच्या कुठलाच आजार येत नाही. अच्छा, म्हणजे एकदम दणकट आहे. एकदम दणकट आणि रोगाला न बळी पडणार हा एक संगमनेरी. अच्छा. आणि लसीकरणाचं मग कसं केलं जातं? लसीकरण वर्षाला टायमिंग नुसार जे पाहिजे ते केलंच पाहिजे. लसीकरण तर बंदिस्त करायचं म्हणलं तर लसीकरण झालंच पाहिजे. बरोबर. त्याच्या दिवसभराचं नियोजन असं राहील, सकाळी उठल्याच्या नंतर त्यांना पहिले आणीच्या पुढे दाणे चारायचे. पहिले काही न चारा देता पहिले दाणेच द्यायची. आमचा नियम असा आहे. म्हणजे याचं कारण काय? याचं कारण असं आहे का दाणे जर सकाळी दिले तर संध्याकाळपर्यंत शेळी खाऊन ते भिजून ते संध्याकाळी वागूळ केल्यानंतर फोडली पाहिजे. अच्छा. संध्याकाळी दाणे दिल्याच्या नंतर ती रात्री वागूळ फोडत नाही. अच्छा. असे म्हणजे उपाशी पोटी दिला तर कारण की आम्ही दोन्ही पण पद्धतीने गेलेलो आहे. सकाळ संध्याकाळ दाणे देऊन बघितले, वजनात काय वाढ नाही आली. पण सकाळचे दाणे दिल्यानंतर बकरांच्या वजनात वाढ फरक जाणवला म्हणून आम्ही सकाळच्या टायमिंग. बरोबर. तर मित्रांनो, आपण सरांनी जे काही शेड वगैरे बांधलंय, संपूर्ण फार्म आहे, तो आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया. सर, हा फार्म जो आहे तो किती बाय किती मध्ये बांधलेला आहे? आमचा फार्म आम्ही 40 बाय 60 मध्ये बांधलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही 2 कप्पे केले. म्हणजे मेन 2 कप्पे दिसतात. 2 कप्पे. तर त्या 2 कप्प्यांमध्ये पण छोटे परत 2 कप्पे केले. म्हणजे मित्रांनो, हे बघा, ह्या बाजूला जो काय आहे तो संपूर्ण 1 कप्पा आहे आणि तुम्ही बघू शकत असाल तर त्या बाजूला एक लहान पिल्लांसाठी त्यांनी कप्पा बनवलेला आहे. तर हे सगळं त्या बाजूला पण बनवलंय. ह्या बाजूला मदर स्टॉक असतो त्यांचा आणि त्या बाजूला पिल्लांसाठी एक जागा तयार केलेली आहे. सर्वात चांगली जी गोष्ट मला वाटली तर ती सरांची गव्हाण. हे बघा, या ठिकाणी जे बनवलंय सरांनी एकदम कमी खर्चामध्ये असं बनवलंय. हे आपण जे काही प्लास्टिकचे टप आहेत, या बाजूला पाण्याचं नियोजन केलंय सरांनी. आणि हे जर बघितलं तर टप धुवायला पण एकदम व्यवस्थित आहे आणि स्वच्छता वगैरे करण्यासाठी एकदमच भारी आहे. सर, ही आयडिया कुठून आली तुम्हाला की बाबा असं तयार करायचं म्हणून? ही आयडिया आम्ही स्वतः पत्र्याची गव्हाण बघितली कुठं
पण त्या गव्हाणीमध्ये अशा बकऱ्यामध्ये जाऊन त्या नाही खराब झालेली बघितली. अच्छा अच्छा. म्हणून मी स्वतः आयडिया लढवली की टोकरची गव्हाण सक्सेस होईल. आणि ही साफसफाईसाठी एकदम सोपी आहे आणि साधी, एकदम पटकन झटपट आपली साफ होणार. अच्छा अच्छा. आणि याच्यावरती मध्ये शेळ्या अडकून बसणं वगैरे असं काही नाही, बिलकुल नाही. मध्ये शेळी जात बी नाही आणि मध्ये शेळीला म्हणजे चान्सच येत नाही जाण्यासाठी. अच्छा अच्छा. मग याचं जेमतेम जर समजा 20 फुटाची ही जर गव्हाण तयार करायची, जेमतेम खर्च किती येऊ शकतो? एका टोकरीचा खर्च 150 रुपये. 150 रुपये. 20 फुटामध्ये 12 टोकऱ्या. 12 टोकऱ्या. सर मग आता हे जे वरती शेड बांधलंय तुम्ही पत्र्याचं, याचं म्हणजे किती बाय कितीचं आहे? हे 20 बाय 22. 20 बाय 22. 20 बाय 22. आणि याचा खर्च तुम्हाला ज्यावेळेस बांधला त्यावेळेस किती आला असेल तरी? याचा खर्च म्हणजे निसा मटेरियलचा जर खर्च केला तर 20,000 रुपये ते 18,000 रुपयात मी मटेरियल घेतलेले. आणि मजुरी नाही लागली, मी स्वतः बनवले. म्हणजे जवळपास 30-1 हजारात व्हायला पाहिजे. तर मित्रांनो बाहेरचं बनवलं तर 25-30 हजार रुपयात व्हायला पाहिजे. अच्छा अच्छा. तर मित्रांनो ह्या ठिकाणी बघा तुम्ही, आपण शेड नियोजन प्रत्येक ठिकाणी अशी चौकशी करत असतो, शेड किती मध्ये गेलं काय गेलं. एकदम सुरुवात करण्यासाठी हे जर शेड बघितलं ना, इतकं व्यवस्थित बांधलेलं आहे. आणि हे बघा वरती जे शिमिटी पत्रे आहे त्यामुळे खाली टेम्परेचर पण येत नाहीये आणि मस्त हवेशीर असं तयार केलेलं आहे. संगमनेरी शेळी कशी ओळखली जाईल आणि संगमनेरी शेळी घ्यायची म्हटली तर ती आपल्याला कुठे आणि कशी भेटू शकते? संगमनेरी शेळी जर ओळखायची ठरली, संगमनेरी शेळीमध्ये सर 90% ढवळीच असणार. अच्छा. 90% प्रमाण ढवळीच असतं. संगमनेरी शेळी गावठी शेळीपेक्षा आपल्याकडं संगमनेरी शेळी दूध जास्त देते. आणि संगमनेरी शेळी टेम्परेचर हिवाळा 4 ऋतूमध्ये सूट असते. तिला कुठलंच वातावरण असं खराब होतं असं वाटत नाही. म्हणजे ती महाराष्ट्रातली ब्रीड असल्यामुळे तिला महाराष्ट्रातलं वातावरण एकदम नगर पासून नाशिक भागाकडे केलं तर संगमनेरी शेळी जास्त पाळली जाते. अच्छा. मग आता याच्यात संगमनेरी शेळीला जर दूध जास्त आहे तुम्ही म्हणताय, तर मग पिल्लांच्या संगोपनाबरोबर तुम्ही शेळीचं दूध पण विक्री करता का? नाही विकत आम्ही पितो. म्हणजे पूर्ण पिल्लाला द्यायचं. पिल्लांनाच आम्ही व्यवसाय जो करतो फक्त पिल्लांसाठी करतो. अच्छा. आपण दुधाचा 1 रुपया नाही घेत. अच्छा अच्छा. मग सर आता याच्या विक्रीबद्दल जर बोलायला गेलं तर आता तुमचे पाठीमागे आता पिल्लं तयार झालेले जवळपास, काही मोठे काही छोटे. मग आता यांच्या विक्रीबद्दल तुम्ही काय नियोजन करता नेमकं? आता यांच्या विक्रीचं असं आहे, बकऱ्याचं 17 किलोच्या पुढे वजन झालं, आपल्या जो ठरलेला व्यापारी त्याला आपण कळून द्यायचं. 2 दिवसामध्ये माझे बकरू घेतले जातात. मग आम्ही भाव ठरलेले असं 380, 300, 350, 400 रुपये किलो पर्यंत. आपण किती पिल्लाचं वजन तयार करतोय त्यावरच तुमचा भाव ठरलेला असतो. आपण जशी ताकद लावणार तसे आपले पैसे होणार. मग मार्केटला वगैरे नेण्याचा कधी विचार केलाय का तुम्ही? मार्केटला नाही, मार्केटला जर नेतच नाही. मार्केटला नवीन नेलं ना, तुम्ही किती बी मोठं पिल्लू नेलं त्यांचे रेट फक्त किंमत ठरलेली असते. 6,000 रुपयाच्या वर घ्यायचं नसतं किंवा 5,000 रुपये, आपल्या त्याचं परवडत नाही. म्हणजे मार्केटपेक्षा तुम्ही घरपोच जे काही व्यापारी येत आहे त्यांना देण्यात किलो परवडतं. बरोबर. आता त्या बाजूला तुम्ही आपण जो काही पिल्लांचा कप्पा जो बघतोय त्यांनी एकदम व्यवस्थित असतं. त्या पिल्लांची गव्हाण बघा, जे काही केसिंग पाईप जो आपला बोरवेलचा असतो तो मध्यभागी कापून आणि त्यांनी दोरीला बांधलेला आहे. फक्त पिल्लांना खाता येईल, अडकणार नाही या पद्धतीने त्यांनी सोय केलेली आहे. असं एकदम व्यवस्थित. आता हा शेड तर झालाय, हा त्यांनी बांधलाय. ह्या बाजूचा बघा तुम्ही, या बाजूचा त्यांनी घरचे घरी तयार केलेला आहे. कमी खर्चात आहे, पण शक्यतो ज्याने करून पाष्टीच शेळ्यांना पाष्ट हाच पाहिजे. थंड असतो. बरोबर. तसं याच्यामध्ये जेवढी गार वाटेल ना तेवढं याच्यात वाटणार नाही. सर मग आपण ज्यावेळी मार्केटमध्ये जातो त्यावेळी संगमनेरी शेळीची ओळख कशी करायची? संगमनेरी शेळीची ओळख जर करायची म्हणली तर शक्यतो गळ्याला लोळीला नसते त्यांच्या. अच्छा. संगमनेरी नसते. आणि ढवळं प्रमाण जास्त असतं. सफेद शेळी असते. आणि झावरापणा असं केस कमी असते, चिकणाई जास्त. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं काठीवाडी सारखं गळ्याला पण नसतंय आणि जास्त केस पण नसते. नाही. दुधाला वगैरे कशी होतं? दुधाला 1 नंबर शेळी, जास्त दूध देणारी शेळी गावठीपेक्षा. आणि पिल्लं देण्याचं प्रमाण काय असतं सर यांचं? पिल्लं देण्याचं त्याच्या कोठ्या व्हायचं. शेळीचा अंगाचा कोठा जेवढा तेवढे पिल्लं 3 पण देऊ शकते, 2 पण देते, 4 पण देऊ शकते, पण 4 क्वचित बाय चान्स. अच्छा. आता जवळपास तुमच्या शेडवरती पिल्लं देण्याचं प्रमाण काय आहे? आम्ही 2च ना, 2 पर्यंत. 2 पिल्लं जे शेळी देते ना त्याच पिल्लांची ठेप व्यवस्थित असते. 3-4 पिल्लाची शेळी सांभाळली जाते ना, एका पिल्लाची आबळच होते, ती पिल्लू बनत नाही लवकर. बरोबर. असं म्हणजे ते अंगठीला पण कमी पडतं आणि त्याला दूध पण कमी पडतं त्याला. बरोबर. मग आता ह्या ज्या संपूर्ण शेळ्या आहे यांचं दिवसभराचं चाऱ्याचं नियोजन वगैरे कसं असतं सर तुमचं? यांचं सकाळी उठल्याच्या नंतर प्रत्येकी शेळीस 100 ग्रॅम धान्य, गहू आणि मका. याचा भरडा देता की धान्य? अख्खे दाणे. आपला हरभरा भूस, सोयाबीन भूस आणि कुट्टी, ज्वारीचा कडब्याची कुट्टी. अच्छा. म्हणजे सकाळचं नियोजन हे सकाळी 11 ते 11 वाजेपर्यंतच नियोजन. आणि 11च्या नंतर पाणी बिनी पिऊन शेळी दिवसभर बसते. 3-4 वाजेपर्यंत तिला बघायचं नाही काही. 3-4ला परत कडब्याची कुट्टी, घास आणि हरभरा भूस येत. म्हणजे जे काही सकाळी रिपीट आपलं सकाळी दिलं ते संध्याकाळी सगळं संध्याकाळी तेच रिपीट परत. अच्छा. आणि गव्हाचा गावंडा असतो. गव्हाचा गावंडा सध्या दिवसात उन्हाळ्यात देत नाही आम्ही. देत नाही. त्याचं कारण काय?
पण गरम असं शेळी गाभण राहिलेला त्याला अडचण देईल मग तो असं. अच्छा अच्छा. मग जर सर काही शेतकऱ्यांना जर संगमनेरी शेळ्या जर घ्यायच्या असतील, आता गावठी शेळ्यांमध्ये सहसा जास्त करून लोक उस्मानाबादीकडे पळताय बा, आता हा एक पर्याय खूप चांगला आहे उस्मानाबादी शेळी पाळणं. तर मग ह्या जर शेळ्या पाहिजे असतील लोकांना तर त्या कुठल्या भागात भेटतील, कशा भेटतील? संगमनेरी शेळी आपल्या गोठ्यावर पण मिळू शकते आणि संगमनेरी शेळी जास्त करून नगर आणि नाशिक मध्ये जास्त मिळेल. अच्छा, संगमनेर मध्ये भरपूर मोठे मोठे गोठे आहेत तिकडे मोठे गोठे आहेत. हो हो. एक जेमतेम तिचा भाव कुठपर्यंत जातो जर समजा आपल्याला गाभण जर घ्यायची? गाभण शेळी जर घेतली आणि दुसऱ्या विताला असेल तर ती 14-15 हजार रुपयापर्यंत शेळी जाते. हा, म्हणजे निघते. हो, 14-15 हजार रुपयापर्यंत. बरोबर. हा जो आहे हा संगमनेरी ब्रीडर आहे. सरांनी संगमनेरी शेळ्यांचं संगोपन जे काही केलंय त्याची जवळपास असं समजा तुम्ही संगमनेरीमध्ये प्युरिटी जपण्याचं काम हे सर करताय. याचं वय किती येलो सर? हा 2.5 वर्षाचा आहे. 2.5 वर्षाचा. 2.5 वर्ष. बरोबर. अशा पद्धतीने त्यांनी ब्रीडर आपला एकदम जतन करून ठेवलाय. आता याच ब्रीडर बरोबर त्यांच्याकडे एक नवीन ब्रीडर आहे जो की कमी वयाचा आहे. त्याचं वय काय असेल सर? 1 वर्षाचा आहे. 1 वर्षाचा. आता तो ब्रीडर आपण बघूया. या बाजूला त्यांनी ज्या काही पहिलरू शेळ्या ठेवल्या यांच्यामध्ये हा 1 वर्षाचा ब्रीडर हा ठेवला जातो. आणि त्याच्या जुन्या शेळ्या आहेत ना, ज्या उंचीला पण जास्त आहेत आणि संपूर्ण काही, तर तिकडे एक ब्रीडर आपण बघू शकता. तो तर सर हा जो ब्रीडर आहे याची मागणी केली का कोणी आतापर्यंत? हो, मागणी केलेली. कितीपर्यंत मागितलाय सर आतापर्यंत? आता माग म्हणजे 14 जानेवारीला मागितला होता आमच्याकडे. 21,000 रुपयाला आम्ही दिला नाही. नाही का? नाही दिला. म्हणजे तुम्हाला स्वतः ठेवायचा? हा, आम्ही फक्त शेळीसाठीच केलं. बरोबर. मग आता तुमच्या फार्म वरती विक्रीसाठी आता सध्या काय काय सर? आता सध्या तर अजून तर 1-2 महिने काहीच नाही. 2 महिने आमच्याकडे अजून काहीच नाही. 2 महिन्यानंतर आमचा सगळा लॉट विकायला येणार. अच्छा, लॉट म्हणजे नेमकं काय विकणार तुम्ही? बोकड विकणार पूर्ण. आता सध्या तर आम्ही एक ब्रीडर म्हणजे आता आमच्या शेळीला झालेलं 1 पिल्लू आहे, हे आम्ही ब्रीडर म्हणून तयार करणार आहे. कोणाला पाहिजे असं तर मिळेल आपल्याकडे. मग हे आता लगेच भेटू शकते की नाही? लगेच नाही देणार आम्ही, अजून 2 महिन्याने पिल्लू मिळणार याला. अच्छा अच्छा, म्हणजे 2 महिन्यानंतर हा याचं एक लसी एक इंजेक्शन असतं ते दिल्याच्या नंतर ते देणार त्या नेऊन असं. अच्छा अच्छा, म्हणजे पीपीआर वगैरे करून तुम्ही देणार. आणि हे ब्रीडर क्वालिटीचं तुम्ही तयार करता? संगमनेरचे प्युअर संगमनेरचे ब्रीडर आपण बनवणार. मग ह्या बाजूला जे काही आहे तर ते जरा आम्हाला दाखवा. या, हा एक बोकड आपल्याकडे विक्रीला आहे आज. हा संगमनेरी मध्येच येतो ना? नाही, हा संगमनेरी नाही, हा गावरानी बोकडी. अच्छा अच्छा, संगमनेर मध्ये नाही, हा गावरानी मध्ये. ते आता आपण जे मग अशी ब्रीडर क्वालिटीचं जे पिल्लू बघितलं त्याचबरोबर सरांकडे अजून 2 पिल्लं आहेत मेल, तर ते सर आपल्याला दाखवत आहे. सर त्याच्यात आणि याच्या वयामध्ये किती फरक आहे? नाही, बरोबरची. अच्छा, याच्यामध्ये दुसरा मेल कुठे आता तुम्ही हात लावलाय तो, आणि दुसरा कुठे? मग हे सुद्धा विक्रीसाठी राहतील का पुढच्या? हो, हे विक्रीलाच राहतील. हे मेल पूर्ण विक्रीसाठी. 3 मेल जवळपास तुमच्याकडे ब्रीडर क्वालिटी त्याला मिळून देऊ. बरोबर. 11 फिमेल म्हणजे 11 फिमेल आहे जवळपास. म्हणजे 11 फिमेल ह्या मेल सोबत तुम्ही विकू शकता, म्हणजे पूर्ण लॉटच विकू शकता? देऊ शकतो ना. वन पीस मध्ये जर कोणी घेणार राहिला तर लॉटचे लॉट देऊ शकतो. हा जो चारा आहे आपल्या शेतीमध्ये तो तयार केलेला चारा आहे, तो आता आम्ही घरी आणून टाकला. म्हणजे हा आपला ज्वारीचा कडबा आहे ना? ज्वारीचा कडबा आणि मका दोन्ही पण मिक्सी, त्याची कुट्टी बनवून आणि पोळ लावून ठेवणार आता आम्ही. आणि याच्यासोबत अजून चाऱ्यामध्ये तुमच्याकडे काय काय? याच्यासोबत आमच्या इकडे मका, इकडे ज्वारी, या इकडे हरभऱ्याचा भुस्सा आहे. याच्यामध्ये आपण हरभऱ्याचा भुस स्टॉक केलेला आहे हा पूर्ण. अच्छा, हे जवळपास किती ट्रॉल्यांचा स्टॉक आहे सर? 4 ट्रॉल्या भुस्सा आहे. 4 ट्रॉल्या. म्हणजे एवढ्या शेळ्यांसाठी तुम्ही 4 ट्रॉल्यांचं जवळपास हे करून ठेवलं. आणि इकडे गावंडा पण आहे. मग आता मित्रांनो, ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर सरांनी जवळपास 4 ट्रॉल्यांचं भूस एवढ्या शेळ्यांसाठी साठवून ठेवलेलं आहे. हा संपूर्ण जो काही चारा आहे हा पावसाळ्यासाठी आणि आता उन्हाळ्याचे जे काही 2-3 महिने राहिले त्यांच्यासाठी. तर तुम्ही ज्यावेळेस नियोजन करताना तर चाऱ्याकडे जरा जास्त लक्ष देणं खूप गरजेचं आहे. शेळ्या तुम्हाला कुठेही भेटून जातील, पण चारा अवेलेबल करणं एवढा सोपा नाहीये. त्यामुळे आताच्या काळामध्ये जर तुम्हाला कुठे चारा जर भेटत असेल तर त्याला साठवून ठेवणं खूप गरजेचं आहे. या बाजूला जर बघितलं तर सरांनी आपलं जे गहू आहे ना, गव्हाचं भूस जे काही ते साठवून ठेवलंय. आता भरपूर जणांचं म्हणणं होतं की गव्हाचं भूस शेळ्यांना दिलं जातं की नाही, तर ते आपण डायरेक्टली सरांनाच विचारू. सर, हरभऱ्याचं भूस, तुरीचं भूस किंवा या भुसांबरोबर हे गव्हाचं भूस म्हणजे नेमकं शेळ्या खाता का? शेळ्या याला खाता, पण ज्याच्या शेळीची लागण चालू आहे त्यानं नाही दिलं पाहिजे. असं का बरं? कारण याच्यामध्ये हिटचं प्रमाण आणि टेम्परेचर जास्त असतं, गरमपणा असतो याच्यात, तर हा नाही दिला पाहिजे. ज्या टायमाला पाऊस पडेल किंवा थंडी राहील त्या दिवसामध्ये गव्हाचा भूस दिला पाहिजे. मग सर, आता जे नवीन शेळी पालक ज्यावेळी उतरताय उस्मानाबादी, संगमनेरी किंवा अशा ज्या महाराष्ट्राचे बीड याच्यामध्ये जर उतरताय तर त्या नवीन शेळी पालकांसाठी तुम्ही काय सांगू शकता? त्यांच्यासाठी एक सांगणं महत्त्वाचा संदेश असा आहे का आपल्या मार्केटमध्ये गेलं पाहिजे ना. आपण पहिल्यांदा आपल्या जवळपासचे जे मार्केट आहे ना त्या मार्केटला गेलं पाहिजे
आणि त्या मार्केटला कोणत्या पद्धतीचा माल कशा भावाने विकला जातो हा पहिला बघितला पाहिजे, तेव्हा मग तिथून निवडायचं आपण शेळी कोणती पाळली गेली पाहिजे. म्हणजे उगाच कुठेतरी आपण मोठा बिटल सांभाळतो म्हणून आपण बिटलच केलं पाहिजे. पण आपल्या मार्केटला तो बिटल विकला जातो का, आपल्या आपण केलेला खर्च दाम आपल्याला मिळतं हे पहिलं बघितलं पाहिजे. असे मार्केट काय हिशोबाने रेंज चालतं त्या हिशोबाने आपण व्यवसाय घरी पण केला पाहिजे. मग आता ही जी सुरुवात करायची ठरली तर मग किती शेळ्यांपासून करावी असं तुम्हाला वाटतं? कमीत कमी ज्यांना सुरुवात करत 10 ते 5 शेळ्यांपासूनच केली पाहिजे, जास्त पण नाही केलं पाहिजे. मग आता 10 शेळ्या जर आपण गाभण घेतल्या तर त्याचं उत्पन्न किती दिवसापासून स्टार्ट होतं सर? त्याचं समजा 2 महिन्याची शेळी गाभण घेतली तर शेळीचा वेळेचे 4.5 महिने 5 महिन्याचा त्याचा काळ असतो. अच्छा अच्छा. 5 महिन्यानंतर तुम्हाला परत तिथून पुढे 4 ते 5 महिन्यानंतर ती पिल्लं विकायला सापडणार. बरोबर. मग आता तुम्ही हा जो फार्म आहे याच्यामध्ये तुमचा एवढा मदर स्टॉक आहे किंवा त्या मागे बसलेल्या ज्या शेळ्या आहेत त्या संपूर्ण पहिलं रो आहे. हो हो, माझ्या पहिलं. हो, आतापर्यंत तुम्हाला वार्षिक किती पिल्लं विकायला येत आहे जवळपास? हे सगळं त्यांच्या अजून यांचं एक पण विकायला मिळालेलं नाही. हा, म्हणजे सगळे ह्या स्टॉकचे पिल्लं विकलेले गेले आम्ही. वार्षिक तर आम्ही 25-30 पिल्लापर्यंत पिल्लं विकतो. हे वार्षिक उत्पन्न जरी वर्षाला मला आतापर्यंत 3 लाख रुपयापर्यंत आम्ही वर्षाला घेतले. अच्छा अच्छा. पण त्या टायमाला माझी क्वांटिटी पण कमी होती, आता सध्या माझी क्वांटिटी जास्त आहे. म्हणजे आता क्वांटिटी वाढली तर कदाचित उत्पन्नात बी फरक पडणार. तर मित्रांनो, संगमनेरी शेळी पालनाचं हे जे काही नियोजन आहे, सरांनी जे काही नियोजन करून ठेवलंय हे तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. बाकी तुम्हाला जर ह्या फार्मला व्हिजिट करायचं असेल तर सरांना फोन करा. सर जर अवेलेबल असतील तर ते तुम्हाला नक्कीच ह्या फार्म बरोबर आपण मागचा जो कोरे फार्म जो आहे हे यांचं अंतर खूप कमी आहे, तर तुम्ही एका दिवसामध्ये 2 फार्मला व्हिजिट करू शकता. सरांनी आपल्याला जी आता माहिती दिली आहे त्याबद्दल सरांचे धन्यवाद सर. सर, आपल्या प्रेक्षकांना आपला एकदा नंबर सांगा. माझा नंबर 7620729400 आणि आणखी दुसरा नंबर 839071 हा माझा फोन नंबर आहे. म्हणजे या दोन्ही फोन नंबरवरती फोन कंटिन्यू चालू असतो. आपण ह्या व्हिडिओ बरोबर असे खूप सारे व्हिडिओ आपण ह्या चॅनलवरती आणत असतो. संगमनेरी शेळी, आपली उस्मानाबादी शेळी आणि असे खूप सारे अशा. तर ह्या असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.